श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. पितृपक्षात तुळशीला पाणी अर्पण करणारी कोणतीही महिला लक्षपूर्वक ऐका, नाहीतर तुमच्या एका चुकीमुळे तुमचा नवरा रस्त्यावर येईल आणि कुटुंबावर संकटांचा डोंगर कोसळेल. आजच्या खास व्हिडिओमध्ये आम्ही अशा विषयावर बोलणार आहोत जो आम्हाला हादरवून टाकेल. कारण पितृपक्षात म्हणजेच श्राद्धात प्रत्येक व्यक्ती आपल्या पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी काहीतरी करतो. काही दान करतात, काही तर्पण करतात, काही वेगवेगळ्या प्रकारचे प्रयत्न करतात. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की जेव्हा पितृपक्षाचे 16 दिवस चालू असतात तेव्हा तुळशीच्या रोपाला पाणी अर्पण केल्याने आपल्याला काय परिणाम मिळू शकतात? ते आपल्यासाठी सकारात्मक किंवा नकारात्मक असू शकते. कारण तुळशीचे रोप प्रत्येक भारतीय घरात आढळते आणि प्रत्येक भारतीय महिला दररोज तुळशीच्या रोपाला पाणी अर्पण करते. ती संध्याकाळी दिवा लावते. पण पितृपक्षाचे 16 दिवस पूर्णपणे पूर्वजांना समर्पित असतात. त्या काळात आपण तुळशीच्या रोपाला पाणी घालावे की नाही, कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्हालाही तुमचे पूर्वज तुमच्यावर आनंदी राहावेत असे वाटत असेल तर हा व्हिडिओ लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय पितृदेव लिहा. हे फक्त एक सामान्य धार्मिक कृत्य नाही, तर त्याचे तुमच्या जीवनावर सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही परिणाम होऊ शकतात. म्हणजेच चांगले आणि वाईट दोन्ही. म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सविस्तरपणे सांगणार आहे की जर कोणतीही महिला पितृपक्षात तुळशीला पाणी अर्पण करते तर तिच्या आयुष्यात कोणते चमत्कारिक बदल होतात आणि तिच्यासमोर कोणत्या अडचणी येतात. कारण जाणून बुजून किंवा नकळत आपण अशा अनेक गोष्टी करतो ज्या कधीकधी आपल्यासाठी चांगल्या ठरतात तर कधीकधी खूप वाईटही ठरतात. सर्वप्रथम आपण सकारात्मक पैलूबद्दल बोलू. जर कोणतीही महिला पितृपक्षात तुळशीच्या रोपाला पाणी अर्पण करते तर तिच्या आयुष्यात कोणते चांगले परिणाम येऊ शकतात? आमचे म्हणणे काळजीपूर्वक ऐका. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यावर तुम्हाला तुमच्या मनातील अनेक प्रश्नांची उत्तरे मिळतील. आणि एक गोष्ट निश्चित आहे की पितृपक्षानंतर तुमचे पूर्वज तुम्हाला जाण्यापूर्वी आशीर्वाद देतील. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आपल्या धर्मात तुळशीला आईचा दर्जा देण्यात आला आहे आणि पितृपक्षाच्या दिवसात तुळशीला पाणी अर्पण केल्याने पूर्वजांच्या आत्म्यांना शांती मिळते. जेव्हा एखादी महिला तुळशीला पाणी अर्पण करते तेव्हा घराच्या वातावरणात एक दिव्य स्पंदन निर्माण होते जे नकारात्मक शक्तींना दूर करते. ज्याप्रमाणे सकाळी स्नान केल्यानंतर तुळशी मातेला पाणी अर्पण केले जाते, त्याचप्रमाणे घरात सकारात्मक वारंवारतेचे स्पंदन सुरू होते. सर्वत्र सकारात्मक पसरू लागते, ज्यामुळे घरातील वाईट आत्मे आणि नकारात्मक सावली पळून जातात. हेच कारण आहे की ज्या घरात तुळशी असते आणि ज्या घरात पितृपक्षाच्या 16 दिवसात महिला भक्तीने तुळशीला पाणी अर्पण करतात त्या घरात नेहमीच देवी लक्ष्मीचा वास असतो. तिथे पैशांचा ओघ कमी होत नाही. पैसा सर्व बाजूंनी येतो आणि कुटुंब प्रमुख कधीही कंगाल होत नाही. त्यांच्या घरात खूप पैसा येतो. तो आयुष्यात खूप प्रगती करतो. त्याला कोणीही खाली खेचू शकत नाही. त्याला कोणीही नमवू शकत नाही. अचानक घरात अडकलेले पैसे येऊ लागतात. मुलांच्या शिक्षणातील अडथळे दूर होतात आणि पती-पत्नीमध्ये प्रचंड प्रेम निर्माण होते. इतकेच नाही तर असे अनेक वेळा दिसून आले आहे की ज्या घरामध्ये अनेक वर्षापासून मुलांची कमतरता होती, त्यांना मुलं होत नव्हते. सर्व प्रकारचे उपचार केले गेले, सर्व प्रकारची औषधे घेतली गेली, पण तरीही मूल होण्याची शक्यता नव्हती. म्हणून पितृपक्षात जर खऱ्या भक्तीने तुळशी मातेला पाणी अर्पण केले तर संतती योग देखील तयार होतो. आणि इतकेच नाही तर तुळशीची पूजा केल्याने मातृत्वाचे आशीर्वाद मिळतात, ज्यामुळे वर्तुळ लवकर भरते. परंतु प्रत्येक नाण्याला 2 बाजू असतात. पितृपक्षात तुळशीला पाणी अर्पण करणाऱ्या महिलेला कोणते कल्याण मिळू शकते हे आम्ही तुम्हाला सांगितले आहे. परंतु जर ही कृती चुकीच्या पद्धतीने केली तर खूप भयानक परिणाम येऊ शकतात आणि त्या गोष्टी जाणून घेणे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. कारण कधीकधी आपण आपले काम पूर्ण व्हावे यासाठी उपाय करतो. आपले पूर्वज प्रसन्न होतील,
परंतु जर तुम्ही ती कृती योग्यरित्या केली नाही तर पूर्वजांना प्रसन्न करण्याऐवजी तुम्ही त्यांना अधिक रागवाल. म्हणून आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तरच तुम्हाला ज्ञान मिळेल, तरच तुम्हाला योग्य सल्ला मिळेल. कारण आजकालचे लोक वेगवेगळे बोलतात. आपण त्यांच्या बोलण्यात अडकू नये. आपण गुरुजींचे ऐकले पाहिजे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला पाहिजे. पहा, पितृपक्षाच्या दिवसात तुळशीला पाणी अर्पण करण्याचा नियम आहे आणि या नियमाचे पालन करून आणि काळजी घेतल्यासच आपल्याला फायदा होऊ शकतो. जर तुम्हाला तुळशीला पाणी अर्पण करायचे असेल तर तुम्ही ते कधीही करू शकत नाही. तुम्हाला फक्त सकाळीच तुळशीला पाणी अर्पण करावे लागेल, विशेषतः ब्रह्ममुहूर्तात, आणि तेही शुद्ध भावनेने. दुपारी किंवा संध्याकाळी तुळशी मातेला पाणी अर्पण करण्याची गरज नाही. हे काळजीपूर्वक ऐका, अन्यथा मोठी समस्या उद्भवेल. पितृपक्षाच्या 16 दिवसात तुळशीला पाणी अर्पण करा, पण सकाळी, दुपारी किंवा संध्याकाळी तुळशी मातेला पाणी अर्पण करू नका. अन्यथा लाभ मिळण्याऐवजी अधिक नुकसान होऊ लागेल. असे मानले जाते की असे केल्याने पूर्वजांना राग येतो आणि घरावर संकटे येऊ लागतात. आर्थिक नुकसान होऊ शकते, मुलांचे आरोग्य अचानक बिघडू लागते आणि अनेक वेळा पती-पत्नीमधील नात्यात तडा जातानाही दिसू लागेल. दिसून आले आहे. म्हणून जर तुम्ही दररोज तुळशी मातेला पाणी अर्पण करत असाल तर पितृपक्षाच्या 16 दिवसात किंवा इतर कोणत्याही दिवशी सकाळीच पाणी अर्पण करावे लागेल. याची विशेष काळजी घ्या. दुपारी किंवा संध्याकाळी पाणी अर्पण करू नये, अन्यथा तुमचे चांगले होईल पण ते वाईट होईल. यासोबतच तुळशीला पाणी अर्पण करताना स्त्रीने अशुद्ध राहू नये. हे कृत्य तुमच्या पूर्वजांनाही त्रास देते. बऱ्याच वेळा असे घडते की काही महिला स्वच्छतेची काळजी घेत नाहीत. त्या सकाळी उठतात, अंघोळ करत नाहीत आणि लगेच तुळशी मातेला पाणी अर्पण करतात. असे केल्याने तुम्ही अडचणीत येऊ शकता आणि परिणामी घरात कलह निर्माण होतो, मानसिक ताण येतो. आणखी एक महत्त्वाची गोष्ट जी तुम्हाला खूप लक्ष द्यायची आहे ती म्हणजे पितृपक्षात तुळशीला पाणी अर्पण करताना तुमच्या मनात श्रद्धा असली पाहिजे, चांगल्या भावना असाव्यात. जर तुम्ही ते एक सामान्य रोग मानले आणि तुमची जबाबदारी समजून घेतली नाही आणि फक्त औपचारिकतेसाठी तुळशीला पाणी अर्पण केले तर ते तुम्हाला शुभ परिणाम देणार नाही. ही गोष्ट काळजीपूर्वक ऐका. जर तुम्हाला हे समजले नाही तर पितृपक्षात तुम्हाला भयानक त्रासांना सामोरे जावे लागू शकते. हे काम दिखाव्यासाठी अजिबात करू नये, कारण आजच्या काळातील लोकांना दिखावा करायला आवडते. त्यांना कथा बनवाव्या लागतात, त्यांना छेडछाड करावी लागते आणि हे करण्यासाठी ते सर्व धार्मिक कामे करतात. तुम्ही असे शून्य ठीक करू नये, नाहीतर तुम्ही तुमच्या आयुष्यात समस्यांना आमंत्रित न करता त्यांना आमंत्रित कराल. पितृपक्षाचे महत्त्व केवळ कर्मकांडाशी संबंधित नाही तर भावनांशी देखील संबंधित आहे. म्हणून जर तुळशीवर पाणी ओतताना तुमच्या मनात करुणा, प्रेम आणि खरी भक्ती असेल तर तुमचे पूर्वज नक्की तुमच्यावर प्रसन्न होतील आणि त्यांच्या कृपेने तुमच्या कुटुंबात निरोगी वातावरण असेल, समृद्धी येईल, आनंदी मुले होतील, सर्व काही आनंदी होईल. अनेक कथांमध्ये असेही नमूद केले आहे की ज्या महिलेने पितृपक्षात पूर्ण नियमांसह तुळशीवर पाणी ओतले, तिच्या पिढ्या वाचल्या आणि अचानक तिच्या घरात अशी समृद्धी आली की इतके पैसे आले की ते मोजणे कठीण झाले, इतक्या संपत्ती की ते सांभाळणे कठीण झाले. तुम्ही हे सर्व साध्य देखील करू शकता, पण तुमचे हेतू चांगले असले पाहिजेत. तुमच्या मनात कोणतीही चितावणी नसावी, तुमच्या मनात कोणताही दुपटीपणा नसावा, कोणाबद्दलही आकर्षण नसावे. त्यावेळी तुमचे पूर्ण लक्ष तुळशी माता, भगवान विष्णू, तुमच्या पूर्वजांवर असले पाहिजे. आम्ही तुम्हाला आणखीन एक महत्त्वाची गोष्ट सांगू इच्छितो. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जर एखादी महिला तुळशीवर पाणी ओतताना मनातल्या मनात तिच्या पूर्वजांना प्रार्थना करते तर तिची हाक थेट पूर्वजांपर्यंत पोहोचते. जेव्हा जेव्हा एखादी महिला सकाळी लवकर तुळशीच्या रोपावर पाणी ओतते तेव्हा तिच्या मनात असलेली कोणतीही इच्छा पुन्हा करा.
तुमची ती इच्छा तुमच्या पूर्वजांपर्यंत पोहोचेल आणि ते ती लवकरच पूर्ण करतील. त्यांचे आशीर्वाद तुमचे जीवन बदलतील. पण जर एखादी महिला पाणी ओतल्यानंतर लगेचच घाणेरडे बोलते, कोणाबद्दल वाईट बोलते, इतरांचा अपमान करते, घरात त्रास निर्माण करते, तर हा देखील तुळशीचा अपमान आहे. कारण एकेकाळी तुम्ही धार्मिक कार्य करत असता आणि जेव्हा असे होते तेव्हा तुम्ही लोकांचा अपमान करू लागता, लोकांबद्दल वाईट बोलू लागता आणि अप्रामाणिक वागू लागता, ज्यामुळे अशा अपमानामुळे तुमचे पूर्वजही रागावतात. हे लक्षात ठेवा, तुळशी माता ही केवळ एक वनस्पती नाही, तर देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचे प्रतीक आहे. म्हणून पितृपक्षात तुळशीवर पाणी घालताना महिलांनी विशेष काळजी घ्यावी. गुरुजी तुम्हाला 2-3 खबरदारी सांगत आहेत. जर तुम्ही या खबरदारी ऐकल्या नाहीत तर तुम्ही मोठ्या अडचणीत येऊ शकता. तुमच्या एका चुकीमुळे तुमच्यावर भयानक पितृदोष येऊ लागू शकतो. म्हणूनच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जर तुम्ही संध्याकाळी किंवा दिवा लावताना चुकून तुळशीला पाणी अर्पण केले असेल तर समजून घ्या की आयुष्यात काही संकट येऊ शकते. म्हणून तुम्हाला खूप काळजी घ्यावी लागेल. या विषयाची खोली समजून घेणे खूप महत्त्वाचे आहे, कारण ही केवळ धार्मिक प्रथा नाही, तर जीवनाची दिशा ठरवणारा एक महत्त्वाचा निर्णय आहे. कारण आजच्या युगात विज्ञान देखील असे मानते की तुळशीमध्ये ऊर्जा असते आणि ही ऊर्जा पाण्याद्वारे सक्रिय होते. जेव्हा एखादी महिला पितृपक्षात तुळशीवर पाणी ओतते तेव्हा ती तिच्या घराचे वातावरण उत्साही बनवते. ते सकारात्मक स्पंदनांनी भरते. परंतु जर हे पाणी कोणत्याही नियमांशिवाय अर्पण केले गेले, आता जर ते पूर्वजांच्या हातांनी अर्पण केले गेले तर ओतलेले पाणी ऊर्जेचा परिणाम उलट करते. आम्ही तुम्हाला याचे वैज्ञानिक कारण सांगत आहोत आणि हे वैज्ञानिक कारण अशा लोकांसाठी आहे ज्यांना ही गोष्ट खोलवर समजून घ्यायची आहे. आता फक्त स्वतः विचार करा आणि विचार करा की हा विषय किती खोलवर आहे आणि आपल्या ऋषीमुनींनी किती बारकाईने प्रत्येक नियम बनवला आहे. पितृपक्षात तुळशीची पूजा केल्याने खूप सकारात्मक परिणाम मिळतात. ते धनाच्या आगमनाचे सूचक आहेत. कुटुंबात शांती, रोगांपासून मुक्तता, पूर्वजांच्या आत्म्याला शांती, मुलांची प्रगती, घरात त्रास, आर्थिक संकट, नातेसंबंधात दुरावा, मुले पीडित असणे असे अनेक प्रकारचे नकारात्मक परिणाम होतात. या सर्व समस्या दूर होतात. परंतु लक्षात ठेवा की नियम आणि फायदे पाळावे लागतात. संधी मिळाल्यावर मोकळ्या असताना दिवसा संध्याकाळी या गोष्टी तुम्हाला मोठ्या संकटात टाकू शकतात. तुम्हाला फक्त हे लक्षात ठेवावे लागेल की जर तुम्हाला तुमचे घर स्वर्ग बनवायचे असेल तर तुम्हाला हे नियम पाळावे लागतील. जर हे नियम मोडले तर नरकाचे दरवाजे देखील उघडतील. म्हणून सावधगिरी बाळगा आणि जागरूक राहा. तुमच्या पूर्वजांचे आशीर्वाद मिळवण्यासाठीचा हा योग्य मार्ग आहे. पितृपक्षाचे 16 दिवस म्हणजे जेव्हा आपले पूर्वज आपले घर सोडून आपल्या घरी येतात आणि या 16 दिवसात आपल्याला अशी संधी मिळते की आपण त्यांच्यासाठी काहीतरी करू शकतो, त्यांच्या आत्म्याला शांती देऊ शकतो, आपण त्यांच्या अपूर्ण इच्छा पूर्ण करू शकतो. आणि जेव्हा ते तुमच्या घरी येतात तेव्हा त्यांना तुमच्याकडून अशी इच्छा असते की तुम्ही त्यांच्यासाठी काहीतरी करा. तुम्ही त्यांच्या वतीने दान कराल, तुम्ही त्यांच्या वतीने तुळशीला पाणी अर्पण कराल, तुम्ही त्यांच्यासाठी ब्राह्मण मेजवानीची व्यवस्था कराल. पण जेव्हा तुम्ही हे सर्व काम मनापासून करत नाही किंवा करायला विसरता तेव्हा त्यांना खूप वाईट वाटते. ते तुमच्या घरात 16 दिवस राहतात, पण खूप दुःखी मनाने, आणि 16 दिवसांनी जेव्हा ते निघून जातात तेव्हा तुम्हाला आशीर्वाद देण्याऐवजी ते रागाने निघून जातात आणि निघतानाही त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाची भावना नसते. म्हणून तुम्हाला एक गोष्ट काळजीपूर्वक समजून घ्यावी लागेल की पितृपक्षाच्या या 16 दिवसांमध्ये तुम्ही तुमच्या पूर्वजांना रागावू नये. त्यांच्यासाठी तुम्हाला सर्व काही करावे लागेल. जर तुम्हाला तुळशीला पाणी घालायचे असेल तर ते सकाळी योग्य वेळी करावे. याचा तुम्हालाच फायदा होईल. ब्राह्मण मेजवानीची व्यवस्था करावी लागेल, गाईला चारा खायला द्यावा लागेल आणि गरिबांना मदत करावी लागेल. कारण वर्षात 365 दिवस असतात. आपण जे काही दान करतो ते आपल्या वाट्याला येते. पण वर्षातील हे 16 दिवस ज्यांना आपण पितृपक्ष श्राद्ध दिवस म्हणतो
ते खूप खास असतात. या दिवशी आपण जे काही दान करतो ते आपल्या पूर्वजांना जाते. त्यांना समाधान मिळते. म्हणून जरा विचार करा. जर तुमचे पालक आनंदी असतील तर तुम्हाला किती चांगले वाटेल. त्याचप्रमाणे तुमचे पूर्वज तुमचे पालक आहेत, जे तुमचे पूर्वज आहेत. तुम्ही तुमचे आजोबा ओळखता, पण त्याआधी किती पिढ्या झाल्या असतील तुम्ही त्यांना ओळखत नाही. पण त्यांना वाचवण्याची संधी आपल्याला मिळाली आहे. आपल्याला त्यांना मुक्त करण्याची संधी मिळाली आहे किंवा त्यांच्याकडे जाण्याची बाब आहे. अपूर्णता दूर करण्यासाठी, त्यांच्या अपूर्ण इच्छा पूर्ण करण्यासाठी. म्हणून पितृपक्षाचा हा काळ तुमचे भाग्य बदलू शकतो. तुम्ही हे लक्षात ठेवावे की जर तुम्ही तुळशीच्या झाडाला पाणी अर्पण करत असाल तर तुमच्या भावना शुद्ध असाव्यात. तुम्ही योग्य वेळी असायला हव्यात आणि नियम शुद्ध असले पाहिजेत. अस्वच्छता, दुर्गंधी किंवा वेळेशी छेडछाड करणे काम करणार नाही. तरच मित्र आनंदी होतील. तुमच्या घरात सुख, समृद्धी, शांती असेल. तुम्ही जे विचार केला होता ते तुम्हाला मिळेल. तुमचे कुटुंब प्रत्येक परिस्थितीत आनंदी राहील. तुम्हाला पितृदोषापासून मुक्ती मिळेल. अर्धवट अडकलेले काम पूर्ण होऊ लागेल आणि मग तुम्हाला कुठेही भीक मागावी लागणार नाही. तुमचे मित्र तुम्हाला इतके काही देऊन जातील की तुम्ही ते हाताळताना थकून जाल. व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.